काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाईट रत्नागिरी. संविधानाला धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीही कारभार केला नाही. अमित शहा यांनी सर्व खोटे नरेटिव्ह सेट केले. खोट्या नरेटिव्हचे मास्टरमाइंड अमित शहा आणि भाजप. सध्या काँग्रेसच्या बाजूला जास्त मत. पण काँग्रेस कोणताही मीपणा करणार नाही. महाविकास आघाडी सर्वांना सोबत घेऊन लढणार. मुख्यमंत्रीपदासाठी महाविकास आघाडी हाच चेहरा. सत्तेत आल्यानंतर देखील भाजप पहिल्या दिवसापासून निवडणुकीच्या प्रचारात असते. भाजप हे प्रचारक, त्यामध्ये काही विशेष नाही. महाराष्ट्रामध्ये किती प्रॉपर्टी अजून विकायची शिल्लक आहे हे पाहण्यासाठी अमित शहा, नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये येतात. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान विकण्याचे काम भाजपाकडून सुरू. महाराष्ट्राला विकण्याचं काम भाजपाप्रणित महायुतीचे सरकार करत आहे. महायुतीमध्ये सध्या महाभारत सुरू. यापुढे काय काय होत ते पहा. वाघनखांबाबत देखील खोटा प्रचार. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अद्यापही उभे राहिले नाही. या सर्व भाजपच्या पिलावळीला सत्तेतून बाहेर काढणं हाच आमचा उद्देश. महाविकास आघाडीचे जागावाटप ऑगस्टमध्ये होईल आणि सप्टेंबरमध्ये उमेदवार देखील जाहीर होतील. राज्य सरकारवर सर्व कंट्रोल गुजरातचा आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीत जावे लागते. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या होणाऱ्या दिल्ली दौऱ्याबाबत नाना पटोले यांची टीका. काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुका होतील. त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल आम्ही काय कारवाई केली ते. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आमदारांनी केलेल्या क्रॉस वोटिंगबाबत नाना पटोले यांचे विधान. हे सत्तेत आल्यापासून प्रचार करत असतात. त्यामुळे ते प्रचारक आहे. महाराष्ट्रामध्ये काही दिवसावर निवडणुका येऊन गेलेल्या आहेत. त्यामुळे सगळे पक्ष आपल्या पद्धतीने कामाला लागलेले आहेत. आणि आता महाराष्ट्रात अजून प्रॉपर्टी राहिल्या त्यांच्या. महाराष्ट्र काय जेव्हा हे इथून गेले नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा गेले, काही प्रॉपर्टी अदानीला दिल्या जातात, तपासायला येतात का? त्यामुळे महाराष्ट्राचे विज्ञान काम जे गुजरातला चाललेलं आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान दिला जातो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण केलं जातं. तर वाघ सावंत नावाचे इतिहास करायचा त्यांना माहितीच्या अधिकारात इंग्लंड म्हणजे मी सांगितलं की असं कुठलंही छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघ त्यांनी शिवाजी महाराजांचे वाघ हे खोटा प्रचार. यांनी 2016-17 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा अरबी समुद्रात बांधायचं, त्याचं जलपूजन झालं. स्वतः नरेंद्र मोदी, स्वतः फडणवीस त्यावेळेस ही पिलावळ सत्तेमध्ये आज आहे. आणि या सगळ्या पिलावळला सत्तेतून बाहेर काढणं हाच आमचा महाविकास आघाडीचा उद्देश आहे. महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. आणि आज जो आसूड मोर्चा आम्ही काढलेला आहे, महाराष्ट्र आमची मातृभूमी ही आमच्यासाठी गुरु प्रमाणे आहे. आणि महाराष्ट्राला 400 पार आणि रेटी कोणी टाकला? आता टाका ना 250 पार. महाराष्ट्रातही टाका हा नेरेटिव्ह. ज्या पद्धतीनं लोकशाहीचं त्याला डायरेक्ट एकला मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. जे काँग्रेस पार्टीने संविधान बचाव ही भूमिका घेतली, त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण तर महाराष्ट्रात आहे. एक उदाहरण सांगत येत नाही की सत्तेचा दुरुपयोग भाजप कशी करते आणि एकनाथ सरकार कसं करत आहे, हे अनेक उदाहरणं देत आहे. पण मी तुम्हाला सांगितलं की संविधान बचाव कारण की मुख्यमंत्री बनायचं असेल तर त्याला कुठल्या तरी आमदारांचा नेता व्हावं लागतं, त्याला बहुमत सिद्ध करावं लागतं, त्याची यादी द्यावं लागतं राज्यपालाला, आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्री शपथ राज्यपाल घेतात. तर इथं कुठंच झालं नाही. आणि हे मी म्हणत नाही, हा आरोप नाही, म्हणजे सुप्रीम कोर्टाने म्हणून काँग्रेसने कुठलंही खोटं नेरेटिव्ह टाकलं नाही. मास्टर माइंड अमित शहा आणि भाजपच आहे. त्यामुळे आता मास्टर माइंड आता काय अजून नवीन नेरेटिव्ह टाकतो आहे हे आता आपल्याला कळेल.